जे सुशिक्षित आहेत, जे काम करू शकतात, जे लोकांमध्ये राहणारे आहेत आणि जे लोकांच्या प्रश्नाची जाणीव ठेवून आहेत, अशा नगरसेवकांना तिथं मदत करायची आहे. आणि लोकांनीच ही निवडणूक हातात घेतलेली आहे. काय करणारे किंवा लोकांना आश्वासन आम्ही काय देणारे, येणाऱ्या 5 वर्षासाठी जर लोकांनी आम्हाला मदत केली तर पाणीपट्टी आणि घरपट्टी ही आम्ही थांबवू. चांगलं वाटतंय. हे सगळं प्रेम हे पवार साहेबांवर आहे. पूर्वीपासून पवार साहेबांची बारामती म्हणून या बारामतीची ओळख आहे. आता आपण अमराई परिसरात आहोत. इथं आमच्या अख्ख्या कुटुंबाचं सगळं लहानपण इथं गेलंय. मी पण इथं लहानपणी यायचो. आमचं घर पण इथं अमराई या परिसरातच आहे. इथं आपण 4 उमेदवार दिलेत वॉर्ड नंबर 13 आणि 14 मध्ये, आणि आपल्याला खूप चांगला प्रतिसाद तसा तिथं बघायला मिळतोय. कारण आताचे जे नगरसेवक आहेत, ज्यांना लोकांनी संधी दिली, अनेक वर्ष 15-20 वर्ष लोकांनी त्या लोकांना संधी दिली, पण अमराई परिसरात आणि इतर वॉर्डमध्ये पण बारामतीच्या त्या नगरसेवकांनी काहीच काम केलं नाहीये. आणि त्याच्यामुळे लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे. त्यांनी ठरवलंय की बारामतीमध्ये नगरपालिकेत परिवर्तन आपल्याला करायचंय. चांगल्या नगरसेवकांना आपल्याला तिथं निवडून द्यायचे, जे सुशिक्षित आहेत, जे काम करू शकतात, जे लोकांमध्ये राहणारे आहेत आणि जे लोकांच्या प्रश्नाची जाणीव ठेवून आहेत, अशा नगरसेवकांना तिथं मदत करायची आहे. आणि लोकांनीच ही निवडणूक हातात घेतलेली आहे. आमच्या सगळ्या उमेदवारांना तुमच्या माध्यमातून मी लोकांना विनंती करतो की जर तुम्ही निवडून दिलं तर मग ते आत्ताच्या नगरसेवकांपेक्षा खूप चांगलं काम करून दाखवतील. फक्त एक संधी तुम्ही देऊन बघा. आता सांगता सभा आपली उद्या आहे. शेवटचा दिवस उद्याचा आहे आणि 20 तारखेला मतदान आहे. सांगता सभेला आपले जे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत शशिकांत शिंदे साहेब, ते स्वतः इथे येणार आहेत. आपले युवक अध्यक्ष मेहबूब भाई शेख ते पण इथे असणार आहेत. आपल्या बारामती तालुक्याचे सगळे नेते असणार आहेत आणि इतर पक्षाचे पण सगळे नेते, वंचित बहुजन आघाडी असेल, शिवसेना, काँग्रेस, सगळे जे अपक्ष उमेदवार जे आमच्या सोबत आहेत, आमच्या आघाडी सोबत आहेत, असे आम्ही सगळे मिळून उद्या आपली सभा पार पाडणार आहे. अजून कोणकोणते मुद्दे घेऊन दादा तुम्ही नागरिकांपर्यंत जात आहात? काय काय नेमके मुद्दे आहेत? बारामतीमध्ये मुद्दे अनेक आहेत, पण महत्वाचे मुद्दे म्हणजे पाणीपट्टीचा मुद्दा आहे, घरपट्टीचा मुद्दा आहे. सांगता सभेला पण मी काही मुद्दे तिथं ठेवलेले आहेत. तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही तिकडे या. तिकडे नवीन काय आम्ही काय करणार आहे किंवा लोकांना आश्वासन आम्ही काय देणार आहे, येणाऱ्या 5 वर्षासाठी जर लोकांनी आम्हाला मदत केली तर पाणीपट्टी आणि घरपट्टी ही आम्ही थांबवू. हे आमचं पहिलं तिथं आश्वासन असणार आहे. आम्ही लोकांची कामं तिथं करणार आहे. आज सुद्धा लोकांना बाहेर आंघोळी करावे लागतायत. बारामती काही ठिकाणी विकास झालेला असेल, आपल्याला तो दिसत असेल. बिग वन रोडला आपल्याला सुशोभीकरण केलेलं दिसतं किंवा रस्ते काही ठिकाणी चांगले दिसतात, पण थोडं जर आत गेलं, अमराई परिसर असेल किंवा साठेनगर असेल किंवा अजून काही बारामतीतले जे भाग आहेत, तिथं अजिबात विकास झालेला नाहीये. आणि जे तिथले स्थानिक नगरसेवक आहेत, ती त्यांची जबाबदारी होती. एवढे वर्ष त्यांच्यावर लोकांनी विश्वास ठेवला, काहीतरी त्यांनी तिथं करायला पाहिजे होतं. त्यांनी लोकांचं मत हे गृहीत धरलं. 10, 15, 20 वर्ष त्यांनी काहीच केलेलं नाहीये. आणि त्याच्यामुळं आमच्या उमेदवारांना तुम्ही संधी द्या, ते तिथं चांगलं काम करून निश्चित दाखवतील.